मुख्यमंत्री लोचट मजनू सत्ता गेल्यावर शिंदेंना दिल्ली पायातही उभं करणार नाही, संजय राऊतांचा शिंदेंवर हल्लाबोल। बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्राला उभं करणं चूक होती, तसं व्हायला नको होतं। राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरूर जाणार, वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांची कबुली। काकांची साथ सोडल्यावर अजितदारांची अधोगती, अजित पवार रक्षाबंधनासाठी येतील, पण सुप्रिया सुळेंची भूमिका काय हे महाराष्ट्र बघतोय, संजय राऊतांचं वक्तव्य। सुनेत्रा पवारांना बारामतीत उमेदवारी देण्याचा निर्णय दिल्लीतील नेत्यांचा, दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या नेत्यांचा अजित पवारांवर दबाव, रोहित पवारांचा आरोप। पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारच्या वकिलांना धारेवर धरलं, दुपारी 2 वाजेपर्यंत तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवू, सुप्रीम कोर्टाचा इशारा। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरूनही महिलांसमोर नवा पेच, 27 लाख महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही, 3 दिवसात आधार कार्ड खात्याशी लिंक करण्याचं आवाहन। आधार कार्डवरील चुका दुरुस्तीसाठी खासगी आधार कार्ड केंद्र चालकांकडून लाडक्या बहिणींची लूट, 50 ते 100 रुपयांच्या कामासाठी 500 ते 2000 रुपये आकारणी। लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार होईल अशी विधानं करू नका, रवी राणासारखे आमदार ज्या प्रकारे भाष्य करतात ते चुकीचं, राणा आणि महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांचा कॅबिनेट मंत्र्यांना दम। आता भाऊ ओवाळणी परत घेण्याचा दम देतोय, तू पैसे परत घेऊनच दाखव, मग बघते तुला, रवी राणा आणि महेश शिंदेंची ऑडिओ ऐकवत सुप्रिया सुळेंचा इशारा। लाडक्या बहिणींनो, सख्खे भाऊ तुमच्यासोबत, मात्र सावत्र भावापासून सावध राहा, फडणवीसांचं आवाहन, तर भाऊबीज माघारी घेतली जात नाही म्हणत राणांच्या वक्तव्यावरही स्पष्टीकरण। मराठा समाजाचे पदाधिकारी सुळेंच्या भेटीला, सुप्रिया सुळेंकडे मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडण्याची मागणी। हिंदू मुलींच्या डोळ्यात अश्रू येऊ देऊ नका, अन्यथा अशा जिल्ह्यात बदली करू जिथं बायकोचाही फोन येणार नाही, हिंदुत्ववादी सरकार असल्याचं म्हणत नितेश राणेंची पोलिसांना धमकी। महाराष्ट्र द्वेष्ट्यांच्या बुडाला मशालीची धग लावायची की नाही, आपल्याच खांद्यावर चढून महाराष्ट्र द्वेष्टे दिल्लीत बसले, उद्धव ठाकरेंचा मोदी शहांवर हल्लाबोल। महाराष्ट्राला लागलेली कीड, उद्धव ठाकरे ही कीड ऑक्टोबरमध्ये आम्ही काढून बाजूला टाकणार, भाजप नेते नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। ज्या ठिकाणी जो पक्ष निवडून येऊ शकतो ती जागा त्या पक्षाला देणार, जागा वाटप करताना वाद होऊ देणार नाही, महायुतीच्या जागा वाटपाबाबत मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। कपटी कोण आहे ते निवडणुकांमध्ये कळेल, 15 दिवस निवडणुका पुढे ढकलतील, ही लाडकी बहीण नाही तर लाडकी खुर्ची योजना, नाना पटोलेंची टीका। राजापूर लांजा विधानसभेसाठी किरण सावंत इच्छुक असल्याची माहिती, ठाकरे गटाच्या राजन साळवींना किरण सावंत टक्कर देण्याची शक्यता। मेहुणीने एग डोनेट केल्यामुळे जुळ्या मुली झाल्या असून तिचा बायोलॉजिकल पालक असल्याचा दावा मुंबई हायकोर्टानं फेटाळला। एखाद्याने एग डोनेट केले तरी त्या मुलांवर कोणताही कायदेशीर हक्क तो गाजवू शकत नाही, कोर्टाकडून पतीची मागणी अमान्य। सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर राज्यात महाविस्टा, मंत्रालय आणि मंत्र्यांच्या बंगल्यांच्या परिसराचा पुनर्विकास होणार, बांधकाम विभागाकडून 5 ऑगस्टला निविदा प्रसिद्ध। डिझेलमध्ये 5% इथेनॉल मिसळण्यासाठी चाचण्या सुरू, संबंधित मंत्रालयांची पंतप्रधान कार्यालयासोबत बैठक, सूत्रांची माहिती। म्हाडाचं बनावट संकेतस्थळ तयार करत सर्वसामान्यांची आर्थिक लूट, म्हाडा प्राधिकरणाकडून अज्ञाताविरोधात सायबर विभागात तक्रार दाखल। 27 ऑक्टोबरपासून इंडिगो कंपनीची कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा सुरू होणार, कोल्हापूर ते नागपूर आणि गोवा विमानसेवा लवकरच सुरू होणार। कोलकातामधील निवासी डॉक्टर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, निवासी डॉक्टरांचं काम बंद आंदोलन सुरू, सुरक्षा देण्याची डॉक्टरांची मागणी।
राज्यात सरासरीच्या तुलनेत 27% तर देशात 5% जास्त पाऊस. महिनाअखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज.